नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मोटोगेट कदम. स्वर्ग सुखाचा प्रवास आपला चालू होता आता. अक्कलकोट वारी. तर यावर्षी 2च बाईक आहेत. लास्ट इयर आम्ही 4 बाईक होतो, 8 जण. डायरेक्ट ऑन द वे भेटतो आता तुम्हाला मी. मम्मी बॅग पण आहे ना, हे तुझ्या घरी ठेवून देतो म्हणजे हेल्मेट स्वामी समर्थ. फायनली ऑल साईड झाले आम्ही. आता अक्कलकोट स्वर्ग सुखाचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही 4घेच चाललोय. चला मी पुढे ऑन द वेज भेटतो तुम्हाला कुठेतरी. मला निघता 11 वाजता निघायचं होतं, वाजले 1:45. चल आपला भाऊ, चल भाई चला. ऑल सेट. हो. फायनली 11 वाजता निघायचं होतं, 1:45 झाला निघता. सगळे फॅमिली. थँक्यू बाकी. चला भाऊजी. सेट ना. अरे उलट परफेक्ट आहे. आम्ही दोघं ही गाडी कंटिन्यू करतो, तुम्ही ती कंटिन्यू करा. चले भाई, मिस यू. चल चले पो. हो चला बाकी. चला भाऊजी. तुला बसायला जमतंय ना. सेट ते होऊन जाईल ऑन द वे. उतरायला नको मला. हे आपलं शनी हनुमान मंदिर, पिंपळपाडा, ठाणे. आपला प्रवास ठाण्यावरून सुरू होतोय. म्हणजे घरून काय ब्लॉग चालू केला नाही. निघायला मला लेट झाला. 11 वाजता यायचं होतं, मी स्वतः 11:30ला आलो. नेहमीप्रमाणे लेट. कळंबोलीचा ब्रिज. हा इकडे हायवे गेला तो गोवा हायवे, मुंबई गोवा. आणि हा मुंबई पुणे ओल्ड हायवे. हाँ कर दे 9:30 बस. बरोबर 9 लिटर. प्लॅन असा असतो आमचा. इथून पंचमुखी हनुमान, नंतर महाडचा गणपती वर्धविनायक, तिथून एकविराई झालं की देहू आळंदी आणि थेऊरचा गणपती चिंतामणी. तिथून नंतर डायरेक्ट मग आपण सोलापूर हायवेला लागतो, डायरेक्ट अक्कलकोट. हा आपला व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनेल. उतरायचं आहे. देवा प्रवास सुखाचा होता आमचा. काय चुकलं असेल तर माफ कर. जय हनुमान, जय श्रीराम.
आपला शेडूंगचा टोल नाका. पोहोचलोय आपण महड गणपतीच्या इथे. बघू शकता समोर मंदिर. चालू आहे की नाही रे. श्री वर्धविनायक अष्टविनायक क्षेत्र. पोचलोय आपण आता महड गणपतीच्या इथे. दर्शन घेऊ लगेच नको, मंदिर तर बंद आहे. गणपती बाप्पा मोरया. खोपोलीला पोचलोय आपण. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक. एक मस्त असं बनवलं यार, पहिलं नव्हतं आहे. चला जय शिवराय. लोणावळ्यामध्ये पोचलोय. बरोबर 4 वाजलेत. जाम थंडी आहे. अक्षरशः हात आकडलेत ना बोट. तर एकविरा बरोबर इथून 5 किलोमीटरवर आहे. 1 hour later. 6:40 झाले. एकविरेपासून 5 किलोमीटर पुढे आलो आपण. थोडा उजेड झाला म्हणून आता कॅमेरा चालू गेला. आता प्रॉपर असा मोठा ब्लॉग करू शकतो आपण. इथून आता देहू बरोबर 34 किलोमीटर आहे. रात्री 1:45 वाजता निघालेलो. 6:30-7 वाजायला आले. पण अजून पुण्याला पण नाही पोचलेलो. हा ग्रुप राईडचा सीनच असा असतो. फुल टाइमपास करत, टाइमपास नाही बोलता येणार, आम्ही म्हणजे देवदर्शन वगैरे करत येतोय. आणि कुठे चहा जरी प्यायला थांबलो की आमचा अर्धा पाऊण तास कुठे नाही गेला. मग आम्ही काही घाई पण करत नाही, एवढी आरामात जायचं आहे. आम्हाला वाटलं थंडी एवढी नसणार, पण थंडी आहे यार बऱ्यापैकी आहे. हा आपल्या राईडचा 4था टोल आहे, सोमाटणे. इथून देहू बरोबर 5 किलोमीटर आहे. देहू रोडला पोचलोय आपण. हा बघू शकता राईट साईडला रोड. हा बंगलोर हायवे, कोल्हापूर, सातारा, कराड आणि सरळ पुणे. आपण सरळ जाणार आहोत. आपल्याला देहूला जायचं आहे. भरपूर वेळा मी त्या रोडने राईड केले माझ्या गावी जाताना कोल्हापूरला. मस्त असा रोड आहे यार.
हायवे खरंच सुपर्ब आहे आणि स्ट्रेट आहे एकदम. तर पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे देऊला जायसाठी. बघू शकतो आपण मस्त असं सनराईज होतंय. पूर्ण डिफेन्स एरिया असल्यामुळे कॅमेरा एवढा काय चालू नाही करत आहे ते. आता आपल्याला काही आयडिया पण नाही इथे अलाव या नाही. मोस्ट प्रॉपरली व्हिडिओ शूटिंग अलाव नसते कुठेच अशा एरियाला. बरं मस्त असा सनराईज होतं म्हणून कॅमेरा चालू केला मी 2 मिनटासाठी. ओ लेफ्ट आलो पण आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराकडे. हां हा लेफ्ट मी सरळ बघते. सरळ तो मला दुसरा पाहिजे. अरे ते उघडतात ना दुकान या टायमिंगला. हा तो म्हटलं फोनवर आता कधी देतो तुम्हाला पण नाही. 6:30. सात वाजून 50 मिनटं झाली प्रॉपर. तर आपण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या इथून दर्शन घेऊन निघतो आहे आळंदीसाठी. आळंदी इथून 18 किलोमीटर आहे. तिथून नंतर मग नाश्ता करायला थांबू कुठेतरी पुढे. मस्त असं दर्शन झालं. गर्दी नव्हती काय. लास्ट इयर आलो तेव्हा मस्त भजन चालू होतं सकाळ सकाळी कीर्तन. पण यावेळी थोडा लेट झाला म्हटलं. तर 6 वाजता चालू होता. 6 ते 7 असतं कीर्तन. एक नंबर झेंडा लावला आहे. आय थिंक इथून लेफ्ट मारायचं आहे. यस संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे आलो. आता पाठी बघितलं तुम्ही जे आपण लेफ्ट मारून आळंदीकडे चाललो आहे. इथून 18 किलोमीटर आहे. बस फक्त ट्रॅफिक नका भेटायला कारण की पुढे सिटी रोड आहे. सिग्नल्स वगैरे पण भरपूर आहेत. त्यासाठीच आम्ही रात्री 11-12 वाजता निघतो
तर म्हटलं माहिती सकाळी इथे येते तर 6-7 वाजतात, तर 7-8 वाजता एवढं ट्रॅफिक नसतं या लाईनला. आता पहिलं आम्ही सकाळी 4ला निघायचो मुंबईवरून, तर आळंदीला येतं आता 10 वाजायचे, 10-11 वाजायचे. पण एवढं ट्रॅफिक भेटायचं ना, वैतागायचा पूर्ण गाडी चालवायला. आपण देवाचे आळंदीला. आम्ही आळंदीच्या इथे नाश्ता वगैरे केला. आता भूक लागलेली म्हणून काय व्हिडिओ नाही बनवला. मंदिराच्या बाजूला नाश्ता करायला थांबले. आलं बघू शकता, सुस्ताडलेत आता नाश्ता करून. काय आलं मला झोप येते, झोप यायला लागली. कसं वाटते? मस्त झोपला आले. आता चहा पिऊन निघू इथून तुळापूरसाठी. काकांना फुल चाय लागतो. कुठे गेलेला? अगं दमलात? मी नाही करणार कटिंग. तुम्हाला फुल चाय लागतो. कमी गेले ना आता. जागे ना. हे काय काय म्हणून ती बरोबर झाली अशी 2 मध्ये 4. हा चहा प्यायला मस्त आहे. आता इथून आपण तुळापूरला ना, तुळापूर बरोबर 11 किलोमीटर आहे. त्यानंतर देऊळचा गणपती, देऊळचा गणपती काहीतरी तिथून 20-21 किलोमीटर आहे. त्यामुळे तो म्हटलं ऑन द वेज भेटतो. सगळे थकले जातात. आता फायनली आम्ही नाश्ता वगैरे करून निघतो. आता मस्ताचा नाश्ता होता आणि नेहमी आम्ही इथेच येतो. आपला द्वारका माइन स्नॅक्स. हा अभिषेक मित्र आहे आपला. चल बाबा रेडी पुढच्या वर्षी. आता डायरेक्ट तुम्हाला तुळापूरला भेटतो मी. मनीष गाडी चालवतो आणि आलात ना कधी नक्की या. आपला द्वारका माई स्नॅक्स खरंच नक्की ट्राय करा. लोणी स्पंज आणि स्पेशल चहा ट्राय करायचा. थोडं पाठीपासून थोडी गाणी ऐकतो मी, पण वैतागलेलं नाही, पण झोप येते थोडी. रात्री निघालेलो. इंडिकेटर बंद कर ना मनीष. चालेल, झाला बाईकवरच भेटतो तुम्हाला आता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण रस्ता खराब आहे. बघू शकता 4 वर्षात या रोडनी जातात. माझं तर 4थं वर्ष आहे. झालं सांगतो ना, अजून रोड बनलेला नाही. काय फालतू ते. पोचलो आहे आम्ही तुळापूरला. तर मध्ये इथून तिकीट काढू. पर पर्सन 20 या 40 आहे. पण ह्या वर्षी रोड बनवला आहे. आम्ही गेल्या 4 वर्ष येत होतो या रोडने. खराब होता. गेल्या वर्षी ते काका बसले, ते बोलले की जो नेता येईल तो नारळ फोडून जात होता. टोटल आतापर्यंत 8-9 नारळ फुटले, पण रोड काय बनला नाही. बट या वर्षी रोड बनलेला आहे. जाऊ आता महाराजांचं दर्शन घेऊ, मग आपला पुढचा प्रवास चालू करू. आपला रेग्युलर कॉमन
निघतो आता आम्ही इथून तुळापूरवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला भेट देऊन. इतिहास तर आपला खूप मोठा आहे. नुसतं एक त्यांच्याकडे बघितलं ना एक ऊर्जा निर्माण होते असे. भाई ऐसा नहीं करने का भाई. चलो बाहेर आता जाऊ द्या म्हणला. त्याला उन्हात ठेवला पाहिजे. चल चल रे आपला टाइमपास. छत्रपती संभाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपण आता पुढे कंटिन्यू करतो. थेऊरचा गणपती जाऊ होता इथून काहीतरी 22 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण सोलापूर हायवे डायरेक्ट अक्कलकोट 250 काहीतरी किलोमीटर आहे समथिंग. चालेल मग बाईकवर भेटू आपण आता डायरेक्ट. आणि मग अशी बोललो एंट्री ते ॲक्च्युली एंट्री नाही आहे, पार्किंगचे पैसे आहेत. बाईकला 20 रुपये आणि कारला 40 रुपये. पण नक्कीच या रोडला कधी असेल ना नक्कीच भेट देऊ ना. भेट नाही आवर्जून या, कारण की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. पोचलो आम्ही थेऊरच्या गणपतीला दर्शनासाठी चाललो आता. आय होप गर्दी जास्त नसावी. बारा वाजून 5 मिनिटं झाले. आलो दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर थोडं सावलीला बसलो. इथून आता आपला अक्कलकोटसाठी प्रवास चालू आहे. सोलापूर हायवे पकडून डायरेक्ट अक्कलकोट असेल. व्हिडिओ मी इथेच एंड करतो कारण की ऑलरेडी खूप मोठं झालं आहे. मना झोपतोय. 10-15 मिनटं थांबू, रेस्ट करू, मग निघू पुढचा आपला प्रवास कंटिन्यू करू. बट हा व्हिडिओ मी इथेच सेंड करतो कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे ऑलरेडी. तर काही कारणास्तव व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.